मित्रांनो, मी अंकिता बोडके आपले या नवीन टेक हॅबिट मराठी चॅनलवर खूप स्वागत करते. इथे मी तुम्हाला गुगल क्लाउड, डेटा इंजिनिअरिंग, बिग क्वेरी, ETL आणि प्रोफेशनल डेटा इंजिनिअर सर्टिफिकेशन या सगळ्याबद्दल अगदी 0 ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत मराठीमध्ये शिकवणार आहे. जर तुम्हाला क्लाउड किंवा डेटा इंजिनिअर म्हणून करिअर करायचं असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. तर सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. गुगल क्लाउड म्हणजे काय? गुगल क्लाउड हा गुगलने बनवलेला एक मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपण डेटा स्टोअर करू शकतो, डेटा ॲनालिसिस करू शकतो, मोठ्या कंपन्यांचे ॲप्स चालवू शकतो आणि लाखो डेटा रेकॉर्ड्स प्रोसेस करू शकतो. तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ अपलोड करतात तेव्हा तो व्हिडिओ कुठे स्टोअर होतो? तर तो स्टोअर होतो गुगलच्या क्लाउड सर्व्हर्सवर. कुठल्याही कंपनीचे ॲप्स 24/7 चालतात कारण ते क्लाउड वापरतात. तर आता प्रश्न म्हणजे डेटा इंजिनियर म्हणजे कोण? सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर डेटा इंजिनियर म्हणजे डेटाला व्यवस्थित ऑर्गनाईज करणारा आणि कंपनीमध्ये त्या डेटाचा उपयोग करून डिसिजन घेता येईल असं मजबूत सिस्टीम बनवणारा एखादा व्यक्ती. तर डेटा इंजिनियरची मुख्य कामं कोणती? तर विविध ठिकाणाहून डेटा घेणं, तो डेटा क्लीन करणं, तो डेटा प्रोसेस करणं, ट्रान्सफॉर्म करणं आणि मोठ्या स्टोरेज सिस्टीममध्ये तो स्टोअर करणं. समजा एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे, दररोज लाखो ऑर्डर्स घेते, जसं की ॲमेझॉन. त्याचा सगळा ऑर्डर डेटा, पेमेंट्स, कस्टमर्स, प्रोडक्ट्स हे ऑटोमॅटिकली एका मोठ्या सिस्टीममध्ये स्टोअर करण्याचं काम हे डेटा इंजिनियर करतो. तर JCP डेटा इंजिनियरचं काम काय? JCP डेटा इंजिनियर खालील सगळे टूल्स वापरतो. बिग क्वेरी, डेटा स्टोअर, मोठा डेटा स्टोअर प्लस सुपरफास्ट ॲनालिसिस करतो. क्लाउड स्टोरेज, फाईल्स, इमेजेस, व्हिडिओज स्टोअर करायला याचा यूज होतो. पबसबमध्ये काय होतं तर लाईव्ह रिअल टाईम मेसेजेस पाठवायला हे यूज होतं. ते डाटा फ्लोमध्ये काय होतं, डेटा प्रोसेस करायला यूज होतो. क्लाउड कंपोजर, एअरफ्लो, ऑटोमॅटिक पाईपलाईन्स आहेत हे. लुकर स्टुडिओमध्ये काय आहे तर रिपोर्ट्स, डॅशबोर्ड्स हे तयार करतो आपण त्याच्यात. तर त्याचं मेन काय काम असतं हे बघूया आपण. डेटा पाईपलाईन्स बनवणं, डेटा ETL, ELT प्रोसेस करणं, डिफरंट सोर्सेसमधून डेटा आणणं, डेटाला व्यवस्थित आणि क्लीन आणि युजेबल बनवणं, बिग क्वेरीमध्ये तो लोड करणं, ॲनालिस्ट आणि बिझनेस टीमला डेटा अवेलेबल करून देणं. हे सगळी कामं डेटा इंजिनियरची आहेत. आय नो आता तुम्हाला हे लगेच समजणार नाही, बट जसं जसं आपण शिकत जाऊ तसं तुम्हाला ते नक्कीच समजून येईल. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा एखादं कार बाईंग वेबसाईट आहे, दररोज लाखो कार लिस्टिंग्स अपडेट होतात. वेबसाईट, पबसब, डेटा फ्लो, बिग क्वेरी, लुकर डॅशबोर्ड हा फुल पाईपलाईन डेटा इंजिनियर करतो. कंपनीला किती कार्स ॲड झाल्या, कोणत्या सिटीमध्ये जास्त सर्च होत आहे, हे सगळं काही बिग क्वेरीमधून दिसतं. तर आता पाहूया की आपण JCP डेटा प्रोफेशनल इंजिनियर एक्झामबद्दल काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर एक्झामची ड्युरेशन ही 2 आवर्सची आहे. त्याच्यात टाईप आहे की MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याचा पासिंग स्कोअर हा काही फिक्स नाही आहे, 65 to 70% रेंजमध्ये. जर तुम्ही आलात तर पास होता. त्याची डिफिकल्टी लेवल ही मीडियम ते ॲडव्हान्स लेवल आहे. त्याची व्हॅलिडिटी 2 इयर्स आहे, बट तुम्ही ते सर्टिफिकेशन रिन्यू करू शकता आणि त्याची एक्झामची रिन्युअलची फी ही हाफ ऑफ द प्राईज आहे. जर या एक्झामची फी $200 आहे तर त्याची रिन्युअलसाठी एक्झाम फी $100 आहे. ओके, बट समटाईम्स आपल्याला खूप सारा डिस्काउंट मिळून याची प्राईस कमी होते. त्याची फीज अराउंड 12,000 to 14,000 होऊन जाते. तर ही एक्झाम कोण कोण देऊ शकतो? खूप लोक विचारतात मी बिगनर आहे, एक्झाम देऊ शकतो का? हो, तुमच्याकडे या स्किल्सपैकी थोडंसं जरी ज्ञान असेल तरी तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. SQL बेसिक्स, पायथन बेसिक्स, डेटा कसा काम करतो याची बेसिक अंडरस्टँडिंग, क्लाउडबद्दल इंटरेस्ट. ओके, तुम्ही स्टुडंट असाल, फ्रेशर असाल, ॲनालिस्ट असाल, कुणीही सर्टिफिकेशन करू शकतं. या
एक्झामसाठी रेकमेंडेड एक्सपिरियन्स हा 3+ एक्सपिरियन्स आहे. त्याचं रिझन हे आहे की जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुमच्यासाठी ही एक्झाम सोपी होऊन जाते. पण जरी एक्झामचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी पण एक्झाम द्यायला तुम्हाला परमिशन आहे. तर तुम्हाला वाटेल की हा चॅनलच का, तर मराठीमध्ये फर्स्ट GCP डेटा इंजिनिअरिंग सिरीज मी इथे स्टार्ट करणार आहे. या चॅनलवर मी फक्त थेरी नाही तर वास्तविक एक्झाम्पल्स, डायग्रॅम्स, MCQ, फुल स्टडी प्लॅन, रिव्हिजन लेक्चर सगळं मराठीमध्ये शिकवणार आहे. मला स्वतःला थोडा रिअल लाईफ वर्ल्डमध्ये BigQuery, GCP टूल्स, डॅशबोर्डवर काम करण्याचा थोडाफार अनुभव आहे. तो एक्सपिरियन्स मी इथे शेअर करणार आहे. जर तुम्हाला क्लाउड किंवा डेटा इंजिनियर म्हणून करिअर करायचं असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. मी अंकिता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड आणि मराठीमध्ये डेटा इंजिनिअरिंग शिकत रहा.